हाय, नमस्कार. तुम्हाला काय झालं सांगू का? एक 2-3 दिवसापूर्वी ना, मी एक इंट्रोडक्टरी व्हिडिओ Instagram आणि Facebookवर अपलोड केला होता आणि तोच व्हिडिओ आज YouTubeवर पण अपलोड केला. आणि हे सगळं केल्यानंतर मला असा एक विचार आला, की आपण हे फक्त इंग्लिशमधनंच का करतोय? मातृभाषा तर मराठी आहे. तर मग मराठी आणि इंग्लिश या दोन्ही भाषांमधून हे करायला काय हरकत आहे? तर योगवृंद या माध्यमामधून मी जे काही कंटेंट क्रिएट करणार आहे, ते इथून पुढे आता दोन्ही भाषांमध्ये करायचे असं ठरवलं आहे. सो नमस्कार, मी वृंदा आणि तुम्ही बघत आहात योगवृंद. आपल्या शास्त्रामध्ये असं सांगितलं आहे, की प्रत्येक मानवाचं अस्तित्व हे त्याचं शरीर, मन आणि आत्मा ह्या तिन्हीचं मिळून बनलेलं असतं. सो जर आपल्याला आपल्या आरोग्याबद्दल काही करायचं असेल, तर ह्या तिन्हीचं आरोग्य कसं राखलं जाईल हे आपल्याला बघणं आवश्यक आहे. योगवृंदाच्या माध्यमामधून हे कसं करता येईल याच्या काही छोट्या-छोट्या टिप्स द्यायचा माझा विचार आहे. तर याच्यामध्ये काय असेल? याच्यामध्ये अरोमाथेरपीचे ऑइल्स जे असतात, त्याचे आपल्या दैनंदिन जीवनामध्ये कसा उपयोग करून घेऊ शकता येईल, त्याच्याबद्दल छोट्या टिप्स असतील. योगामधले सूक्ष्म व्यायाम असतील आणि तिसरी गोष्ट म्हणजे आपल्या संस्कृतीमध्ये इतके संस्कृत सुंदर सुंदर श्लोक आहेत. आपले मराठीमधली सुभाषितं आहेत. त्यांचा छोट्या-छोट्या एकेका वेळी एक-एक सुभाषित घ्यायचं किंवा एक श्लोक घ्यायचा आणि त्याचा अर्थ बघायचा. हे जर आपण आठवड्यातून 2-3 दिवस करू शकलो, तर आपण शरीर, मन आणि आत्मा या तिन्हींच्या आरोग्याकरता त्यांना काहीतरी बूस्टर देऊ शकतो, असं मला वाटतं. तुम्हाला काय वाटतं? तुम्हाला जर ही आयडिया आवडली असेल, तर नक्की आम्हाला जॉइन करा. योगवृंद हे नाव आहे आपल्या चॅनलचं आणि त्याच्यामधून उद्यापासून आपण एक-एक कंटेंट्स टाकायला सुरुवात करणार आहोत. हा व्हिडिओ इथपर्यंत बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद. नमस्कार. पुन्हा भेटूच.